घटना तिच्याबाबत या ठिकाणी घडली. खेळाडू वृत्तीची मानसिकता इतकी दृढ असताना सुद्धा दुसऱ्यांपुढे तिला हार मारायला लागली आणि त्या गुंडाने तिला रेल्वेतून बाहेर टाकलं. मित्रांनो, एवढं झालं म्हणजे सगळं संपलं. आपण जर असतो त्या ठिकाणी तर आपण काय म्हणलो असतो, आता काही खरं नाही, आता हे सगळं संपलं, माझ्याकडून काही होणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी तिच्या अजिबात मनात आलेली नाही. जे ज्या ठिकाणी तिला पळवलं गेलं, ज्या ठिकाणी ती पडली गेली, रात्रभर त्या ठिकाणी पडून होती. दुसऱ्या दिवशी पहाटे ज्यावेळेस उजाडलं गेलं त्यावेळेस गावकरी लोकांनी पाहिलं की कोणीतरी या ठिकाणी पडलेलं आहे रेल्वेतून. त्या गावकरी लोकांनी त्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिच्या घरच्यांना कळवलं. तिच्या घरच्यांनी येऊन ही चौकशी केली. तिचे घरचे तिला एम्स हॉस्पिटल, दिल्लीमध्ये एक फार मोठं हॉस्पिटल आहे एम्स नावाचं, त्या एम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मित्रांनो. आणि ज्यावेळेस ती थोडीशी बरी होत आली, पाय तिचा ठीक झाला, परंतु पाय तोडण्यात आला होता. ती ज्यावेळेस तिच्या जागृत अवस्थेमध्ये आली त्यावेळेस तिचा एक अवयव तिला या झटापटीमध्ये गमावा लागला. तिच्याकडे कोणतीही गोष्ट इतकी म्हणजे धैर्याची गरज होती, तिचं जे धैर्य होतं त्या धैर्याने तिने त्याच्यावरती हल्ला केला, प्रति हल्ला केला, पण त्या हल्ल्यात तिला तो पाय गमावा लागला. परंतु मनाने खजील न होता, मनामध्ये नैराश्य न आणता तिने त्या एम्स हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस ती बसली झोपली होती त्यावेळेसच तिनं तिच्या जीवनाचा एम ठरवला मित्रांनो. तिने काय केला, तिच्या जीवनाचा एम ठरवला आणि तिच्या जीवनाचा एम म्हणजे एव्हरेस्ट शिखर तिला सर करायचं. आणि हेच एव्हरेस्ट शिखर तिला सर करण्यासाठी तिला काय हवं होतं तर तिला फक्त मानसिकता हवी होती. तिला तिचं मनोधैर्य फक्त उंचवायचं होतं. तिला फक्त तिची स्वतःची जिद्द टिकून ठेवायची होती. पाय नाही, आपण प्रत्येकाने म्हणत असतो पाय नाही मी कसा चढू. आपल्याला 2 पाय आहेत तरीही आपल्याला अशा प्रकारे म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याची जी जिद्द मनामध्ये लागते, जी तळमळ लागते, जी धडपड लागते, तर ती फक्त तिच्यामध्ये